सगळ्यात आधी मी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं त्याचबरोबर विजयनगर, बेडग, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानते आणि इथून पुढं सर्व कामं ही विकासासाठीच असतील. सर्वात कमी वयाची सदस्य होण्याचा मान मिळाला होता, आता सभापती बघा सर्वात कमी वयाची सभापती होण्याचा मान आपल्याला मिळाला. एक मिनिट बाकी कोण बोलणार निश्चितच या संधीचं सोनं करेन. जनतेने जे विश्वास दाखवले ते विश्वासाचा सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. मी सध्या MBA फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाही आहे. आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे. हो, MBA फर्स्ट इयरला आहे आणि शिक्षण इथून पुढं तसंच पुढं चालू आहे. या ठिकाणी निवडून आलेली लोक आहेत, कुठल्या चिन्हावर आली हे महत्त्वाचं नाही, कुठल्या विचाराचे ते महत्त्वाचं आहे. सगळे एकत्रित एका विचाराची म्हणून ही दिवाळी लढाई लढली होती आणि त्यात पुरोगामी विचार जिंकला याचा अभिमान आहे, समाधान आहे. तेव्हा एका मर्यादेपलीकडे पैसा आणि दहशत ही काम करायची बंद केली आणि आता ती वेळ आलेली आहे. प्रत्येक वर्ष पैशाच्या दहशत जोरावर सत्तेत राहिलेली आहे. म्हणून मी सांगितलेलं की पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल. आज पंचायत समितीत त्यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली. जिल्हा परिषदला ज्याहीपेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराच्या एकीकरणाची तुम्ही पाहता की उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार. निवडणुकीची पद्धतच भाजपने बदलली. आज निवडणूक लोकांच्यासाठी राहिलेलीच नाही, समाजातल्या दलालांसाठीच निवडणूक झालेली आहे आणि एवढा पैशाचा वापर आणि एवढं पैशाचं एकंदरीत एकत्रीकरण आणि ही महागाई आणि हे एकंदर जे काही आज सगळं भांडवलशाहीकडे देश निघाला आहे ते थांबवणं गरजेचं आहे. हा एक छोटासा प्रयत्न आमचा मिरज तालुक्यापासून सुरू झाला आहे. आज मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होत्या आणि यामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं इथं निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती लढवली त्याच पद्धतीनं आम्ही इथं सगळे पक्ष एकत्रित येऊन त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे असेल, अजितदादांचा गट असेल आणि माननीय शिंदे साहेबांचे काम करणारे आम्ही शिवसेनेत असो आम्ही इथं लढलो. तर 2 सीट्स या पंचायत समितीमध्ये आल्या होत्या आणि दोन्ही पक्षाच्या 10 एका अशा होत्या. तर आम्ही इथल्या स्थानिक स्तरावरती निर्णय हा इथल्या महाविकास आघाडी किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊन सभापती उपसभापती निवडणूक लढवली आणि सभापतीपदी आमच्या नरवाड गटातून निवडून आलेल्या तन्वी कमलेकर यांची निवड झालेली आहे. खूप त्या लहान वयातल्या सुशिक्षित MBA झालेल्या आता या कर्तृत्वान महिला भगिनी माझी मिळालेली आहे. उपसभापतीपदी आमच्या ललिता काकी शेजूळ या मालगाव गणातून आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत. मला आनंद आहे की मिरजमध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये असेल की मला वाटतं आमच्या मिरज तालुक्यात पहिल्यांदा सरकार पंचायत समितीला उपसभापतीपद धनुष्यबाणाला मिळाले, शिवसेनेला मिळाले. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नक्कीच या पंचायत समितीचा विकास करण्यासाठी आमचे नेते गोरपडे सरकार असतील, विशालदादा असतील, गोपाल असतील आणि आता इतर जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करून जास्तीत जास्त निधी आणून ह्या विकास करण्याचा प्रयत्न आम्ही इथं करणार आहोत. यश लाभण्याचा प्रयत्न झाला, इलेक्शन म्हणलं की ते होतं आणि आम्ही ते सहन करत आलो. परंतु लक्षात आलं की आपल्याला आपला पक्ष वाढवायचा, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर आपण आपला काहीतरी उठाव केला पाहिजे आणि उठाव आम्ही या माध्यमातून केलेला आहे. आम्ही आता महाविकास आघाडीवरून आलो आहे आणि नक्की भविष्यकाळात आम्ही एकत्र राहून पुढचे इलेक्शन लढणार आहोत.